भारतीय जनता पार्टी नई मुंबई जिला कौशल विकास योजना और उद्यमिता मार्गदर्शन केंद्र ठाणे ने संयुक्त रूप से महाराष्ट्र राज्य लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के जन्मदिन के अवसर पर कोपरखैरणे में शेतकरी समाज हॉल में एक नया रोजगार मेले का किया आयोजन। देखिए खबरें आज भी के लिए नई मुंबई से सुरेंद्र सरोज की रिपोर्ट। कुठे बसू तुम्ही सांगा, तुम्हाला पोरगा दिलाय ना साईडला पण
यांचा आज वाढदिवस. या वाढदिवसानिमित्तानं भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेश आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबईमध्ये डॉक्टर राजेश पाटील जिल्ह्याचे अध्यक्ष आणि आमचे सर्व पक्षाचे पदाधिकारी नगरसेवक यांच्या माध्यमातून एक रोजगार मेळावा या ठिकाणी आज पार पडतो आहे. खऱ्या अर्थानं युवकांना या अशा संधींची आवश्यकता असते. नवी मुंबई हे सर्व जाती धर्म पंथाचं वर्गाचं शहर आहे. तशाच पद्धतीचे वेगवेगळे उद्योग आणि स्वतःच्या पायावर उभं राहावा युवक अशा पद्धतीचं स्वयंरोजगार या दृष्टिकोनातून डॉक्टर राजेश पाटील साहेबांनी हा उपक्रम या ठिकाणी पार नाही तर यशस्वीपणे पार पाडण्याचं मला इथेच आत्ताच मी जाहीर करतो. आपण बघा की कुटुंब असं या ठिकाणी सभागृह भरलेलं आहे. आमचे रोजगार विभागाच्या मॅडम आमचे अधिकारी सर्व या ठिकाणी आलेले आहेत. आवश्यकता आहे आत्ताच्या नवयुवकांना स्वतःच्या पायावर उभं राहायचं, त्यांना योग्य मार्गदर्शन व्हायला पाहिजे. सरकारच्या वेगवेगळ्या योजना आहेत. स्वयंरोजगाराच्या अनुषंगाने तसंच अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ नरेंद्र पाटील साहेब जे अध्यक्ष आहेत असे अनेक चांगले उपक्रम महामंडळाचे आहेत. मला वाटतं लोकांपर्यंत हे पोहोचलं पाहिजे आणि आपल्यासारख्या प्रसिद्धी माध्यमाच्या माध्यमातून हे जर पोहोचलं तर नक्कीच योग्य व्यक्तींना त्यांचं शिक्षण, त्यांची एकंदरीत असलेली बौद्धिक पातळी, त्यांच्यामध्ये असलेले गुण, त्यांच्याकडे असलेला अनुभव अशा सर्वांचा परिपाक करून त्यांना योग्य पद्धतीचं काम करते. आणि मला वाटते आजचा हा आमचा रोजगार मेळावा निश्चित यशस्वी होईल. आम्ही माझं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना त्यांना शतायुष्य व्हावं, त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राची भरभराट व्हावी अशी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि पुन्हा डॉक्टर राजेश पाटील साहेबांचं अभिनंदन करतो आणि त्याच्या सर्व टीमचं अभिनंदन. तर नवी मुंबईत येत्या काळात ज्याप्रमाणे रोजगाराच्या आता संधी उपलब्ध होणार आहेत ते नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टच्या माध्यमातून का असो किंवा डेटा सेंटर जे होणार आहेत त्या माध्यमातून का असो, काय वाटतं, कसं पाहत आहे? नक्कीच या ठिकाणी दोन्ही डेटा सेंटर असतील, नवी मुंबईमध्ये येणार असणारं दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल, किंवा एक्सपोर्ट इम्पोर्ट झोन असेल, या ठिकाणी डाटा सेंटर्स असतील किंवा या ठिकाणी असलेले नवीन उद्योग हे वेगवेगळ्या प्रकारच्या उद्योगांना चालना देण्याचं काम महाराष्ट्र सरकार करते. आणि त्याच प्रकारचे स्थानिक बेरोजगार त्यांना रोजगार मिळावा अशा पद्धतीच्या मला असं वाटतं की डायरेक्ट आणि इनडायरेक्ट 3 ते 4 लाख लोकांना रोजगार या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतात MMR रिजन. मला विश्वास आहे की भविष्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये असलेली एकंदरीत क्षमता पाहता या ठिकाणी त्यांना नक्कीच त्याच्यामध्ये वाव आहे. भविष्यात त्यांनी अशा पद्धतीच्या रोजगार मेळाव्यांमध्ये उपस्थिती दाखवून काय उपलब्ध आहे याची माहिती जर घेतली तर त्यांना नवीन दालनात जाता येईल, नवीन गोष्टींकडे जाता येईल. मला वाटतं भविष्याची ही नांदी आहे. महाराष्ट्र हा देशातला नंबर 1चा रोजगार निर्मिती करणारा राज्य असणार आहे. भविष्यामध्ये त्या ठिकाणी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये बेरोजगार रोजगार मिळेल असा विश्वास आहे. थँक्यू. आज ह्या ठिकाणी रोजगार आणि कौशल्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी रोजगार मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. रोजगार मेळाव्याची खूप आवश्यकता आहे. आपली जी काही शिक्षण पद्धती आहे त्या शिक्षण पद्धती पाहता, येणारे कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांची संख्या पाहता बरीच मुले शिकतात, परंतु त्यांना त्यांच्या योग्यतेचं असं त्या ठिकाणी जॉब मिळत नाही. अशा वेळेला त्यांच्यामध्ये मार्गदर्शनही मिळणं गरजेचं आहे. त्यांना त्यांची नक्की शैक्षणिक पात्रता कशी असावी हे देखील महत्त्वाचं आहे. आपण परंपरागत त्या ठिकाणी काही डिग्री घेतो, परंतु त्याच्यातून त्यांना त्या ठिकाणी जॉब मिळतोच असं नाही. अनेक कंपन्या त्या ठिकाणी आता IT हब आपण म्हणतो, आधुनिक युग म्हणतो, IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणतो, परंतु त्याप्रमाणे आपण बदलतो का, ते बदललं पाहिजे हा संदेश देण्यासाठी हा रोजगार मेळावा आहे. अनेक या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून जवळजवळ 34 कंपन्या इथं आलेल्या आहेत. महामंडळाने देखील सहभाग घेतलेला आहे. शासनाच्या महामंडळांमार्फत अनेक योजना आहेत. मुलांना त्याचा फायदा होतो, परंतु लोकल पातळीवर मायक्रो लेवलवर हा फायदा मिळणं गरजेचं आहे. योजना आहेत, सगळ्यांसाठी आहेत, माहिती होणं गरजेचं आहे आणि ती माहिती मिळवण्यासाठी देखील आजचा रोजगार मेळावा उपयुक्त होणार आहे.